विकासही होणार नाही. साहेबांबरोबर आज बैठक झाली तुमची पुण्यामध्ये, तर काय एकंदरीत चर्चा? आज रयत शिक्षण संस्थेची बैठक होती. चेअरमन, व्हाईस चेअरमन, ऑफिस बेअरर्स यांच्या निवडणुका होत्या. त्या निवडणुका सगळ्या मॅनेजिंग काउन्सिलने बिनविरोध केलेल्या आहेत आणि त्याच्यातून आता रयत शिक्षण संस्थेचं पुढच्या 3 वर्षाकरताचं कार्यकारी मंडळ आता स्थापन झालेलं आहे. आता विकास कर्मवीर अण्णांनी सुरू केलेली रयत शिक्षण संस्था, याच्यामध्ये 4.5 लाख विद्यार्थी शिकतात. 15,000पेक्षा जास्त टीचिंग नॉन टीचिंगचा स्टाफ आहे. मोठं बजेट आहे. गोरगरिबांसाठी कर्मवीर अण्णांनी संस्था उभी केलेली आहे. कर्मवीर अण्णा गेल्यावर यशवंतराव चव्हाण साहेब या संस्थेचे अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर स्वर्गीय वसंतराव दादा पाटील या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि 1990पासून पवारसाहेब या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि आजपर्यंत पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली संस्था नेत्रदीपक अशी प्रगती करते आणि या संस्थेला पुढे न्यायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. सर, कॉक्रोच जनता पार्टीचं एक तरुणाईमध्ये एक वेगळं स्थान होतं. चिंतेचा विषय राज्यकर्त्यांमध्ये आहे. मोठे फॉलोअर्स वाढतात. असं आहे, ते फॉलोअर्स वाढायलाही वेळ लागत नाही आणि कमी व्हायलाही वेळ लागत नाही. शेवटी आउटपुट काय आहे ते महत्त्वाचं आहे. एक मराठी तरुण अमेरिकेत राहून हे सगळं काय या विषयात मला काही फारसं काही बोलायचं नाही, परंतु हे क्षणिक आहे, याला काही महत्त्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती दिवस अलबेलपणा जाणवतो सध्या. पुन्हा राष्ट्रवादीमध्ये एकत्र येण्याचं सुरुवात केलं जाते काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद, कुठल्याही प्रकारचं संकट काही नाही आहे. थोडंसं काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत, परंतु माझी खात्री आहे की उद्याच्या 8-15 दिवसामध्ये हे सगळं या प्रश्नाची सोडवणूक होऊन सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यासारखीच, अजितदादांच्या सारखीच महाराष्ट्रभर त्या ठिकाणी काम करेल आणि त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे पक्षाच्या जे कोर कमिटीचे मेंबर्स आहोत, आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत आणि ते आम्ही निश्चित करू आणि लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसेल. प्रफुल्लबाई आणि सुनील तटकरे हे कुठेतरी बाजूला अजिबात काही नाही, ते आहेत त्यांच्या स्थानावर कायम आहेत. त्याच्याबाबतचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रा वहिनी घेतील. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.